हॅलो फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या आपल्या डेली करंट सिरीजमधला 6 नंबरचा पार्ट आपण या ठिकाणी बघत आहोत. यामध्ये समूह साधन केंद्र समन्वयक अंतर्गत जी आपण प्रश्नमालिका सुरू केलेली आहे त्यातील पार्ट 6 यामध्ये आपण 10 to 15 क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. वही आणि पेन घेऊन बसायचे, काही मुद्दे नोट डाऊन करून देखील घ्यायचे आहेत. प्रश्न तुमच्यापर्यंत PDF मार्फत पोहोचतील. यापूर्वीच्या 3 भागावरची PDF आपण ग्रुपमध्ये सेंड केलेली आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपण प्रश्नांकडे जाऊया. त्यामध्ये बघा, बाल न्याय म्हणजेच बालकांचे संगोपन व संरक्षण कायदा 2015 केव्हापासून लागू करण्यात आला. यामध्ये पर्याय आहेत. त्या पर्यायापैकी उत्तर आपलं जे असणार आहे ते आहे 15 जानेवारी 2016. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कायद्यान्वये बाल न्याय मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत आणि बाल कल्याण समित्या देखील स्थापन करण्यात आलेल्या आहेत. 16 ते 18 वयोगटातील घृणास्पद गुन्हा करणाऱ्या बालकांचे खटले तसेच प्रौढ व्यक्तींप्रमाणे चालविण्याची तरतूद यामध्ये आहे. म्हणजे 16 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी किंवा बालकाने जर काही घृणास्पद गुन्हा केलेला असेल तर 18 वर्षाच्या म्हणजेच प्रौढ व्यक्तीप्रमाणेच 16 वर्षाच्या वरील मुलांकरिता सुद्धा त्यामध्ये खटला चालविण्यात येणार आहे, अशी तरतूद यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणाचा कायदा केव्हा केला गेला. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणाचा कायदा आपण त्याला पॉस्को ॲक्ट म्हणतो. तो 2012 पासून केलेला आहे. 14 नोव्हेंबर 2012 पासून तो अंमलात आलेला आहे. बालकांचं वय वर्ष या संरक्षण कायद्यामध्ये 18 वर्ष असं करण्यात आलेलं आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार मुलांसाठी व मुलींसाठी विवाहाचे वय अनुक्रमे किती असावे. तर यामध्ये मुलाचे आणि मुलांसाठी व मुलींसाठी विवाहाचं जे वय आहे ते मुलासाठी 21 आणि मुलींसाठी 18 अशा पद्धतीचं असायला हवं. बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे हा 2006चा आहे. पुढे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग जो स्थापन करण्यात आलेला होता 2005 मध्ये, त्यामध्ये स्वप्न बलशाली राष्ट्रांचे बालमातांच्या सन्मानाचे. ठीक आहे, हे मुद्दे आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला हे नेहमी सदैव आपल्याला आपल्या रिव्हिजन्समध्ये ही घ्यावी लागतात. पुढे, NCERTचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण असतात. तर बघा मित्रांनो, NCERTज म्हणजेच आपले नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्च ट्रेनिंग अशा पद्धतीचा आहे. यामध्ये याचे अध्यक्ष जे आपले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असतात ते याचे अध्यक्ष असतात. दीक्षा ॲपमध्ये पुढील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर दीक्षा ॲप जे आहे आता याच्यामध्ये DIKSHA अशा पद्धतीचा आहे. आणि ही जी दीक्षा ॲप आहे त्यामध्ये जे टीचर्स आहेत त्यांच्या टीचर्समध्ये व्हिडिओ, ऑडिओ, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक प्रकारे पाठाविषयी माहिती दिली जाते आणि कठीणातील कठीण पाठ हा सोपा केला जातो आणि सर्वांसाठी या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत. प्रत्येक पाठासाठी स्वतंत्र दृकश्राव्य सामग्री या दीक्षा ॲपमध्ये घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घेतली जाते. आता जी चालू आहे 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांकरिताची शिष्यवृत्ती ती MSCE या साईटवरून घेतली जाते. त्यालाच आपण एक PUPPS.com ची एक साईट आहे. म्हणजे आता जर विद्यार्थी एखादा परीक्षेमध्ये पात्र झाला किंवा तो स्कॉलरशिप धारक झाला, शिष्यवृत्ती धारक झाला, तर त्याची माहिती जी आहे ही नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अपडेट करावी लागते. त्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याचा अकाउंट नंबर किंवा बँकेचा तपशील आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो आणि त्याच्या खात्यावरती ती रक्कम जमा होत असते. पुढे, राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण NAS हे खालीलपैकी कोणत्या वर्गासाठी राबविले जाते. त्यामध्ये बघा, राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण म्हणजेच आपण त्याला NAS म्हणतो. ही नॅशनल अचिव्हमेंट सर्वे जो असतो तर यामध्ये 3री, 5वी आणि 8वीसाठी हा सर्वे करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, टीमने काढलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास महत्त्वाची आहेत. ही तुम्हाला येत्या मागील पार्टवरून सुद्धा लक्षात आलंच असेल की प्रश्नांचा दर्जा कशा पद्धतीचा आहे. आणि डेली तुमच्या डोक्यामध्ये ही समूह साधन केंद्र समन्वयक एक्झामची विचार प्रक्रिया ही चालू राहावी आणि तेच त्या ठिकाणी तुमची तयारी चांगली व्हावी म्हणून एक कॉन्फिडन्स तुमचा यावा यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली
आहे. त्यामुळे सायकोलॉजिकल ट्रेंड आपण या ठिकाणी वापरलेला आहे. त्यामुळे फक्त पाहणाऱ्यांनी पाहायचंच नाही आहे, तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, गरजूंपर्यंत शेअर देखील करायचं आहे. तेवढी तर टीम आमची डिझर्व करेल असं आम्ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आहे. पुढचा प्रश्न बघा, अध्ययनाचे नियम कोणी तयार केलेले आहेत? त्यामध्ये अध्ययनाचे नियम जे आहेत यामध्ये थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे नियम तयार केलेले आहेत. अध्यापनाचे मानसशास्त्र जे आहे यामध्ये बऱ्याच उपपत्त्या आहेत किंवा बरेच प्रतिमानं आहेत. तर या संबंधित जे काही संशोधक आहेत हे त्या ठिकाणी एक 10-12 आहेत. त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ अपलोडेड केलेले आहेत आणि केंद्रप्रमुख परीक्षा प्लेलिस्टमध्ये ते सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहेत. काही व्हिडिओ त्या ठिकाणी मेंबरशिप जॉईन केल्यावरच दिसणार आहेत, पण काही व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट आहेत. ठीक आहे. तर थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे नियम तयार केलेले आहेत. ओके. पुढचा प्रश्न पहा, विविध कृती व उपक्रमांना महत्त्व दिली जाणारी अध्यापन प्रक्रिया कोणती आहे? आता विविध कृती व उपक्रमांना महत्त्व दिली जाणारी जी प्रक्रिया असते ही कार्यवाद म्हणून ओळखली जात असते. ठीक आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणते समूह संपर्क माध्यमाचे साधन हे वेब माध्यमामध्ये येत नाही? आता समूह संपर्क आपण काही इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील त्यांच्यामार्फत करत असतो. आता त्यामध्ये वेब माध्यम जे आहे, कारण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि वर्गीकरणामध्ये प्रसारण असेल, मुद्रित माध्यमे असतील, वेब माध्यमे असतील. ठीक आहे. या सर्वांचं वर्गीकरण अशा पद्धतीनं केलेलं आहे की त्यामध्ये समूह संपर्काचं माध्यम हे वेब माध्यमामध्ये नसणारं, त्यामध्ये इंटरनेट, ब्लॉग्स, मोबाईल हे समूह संपर्काचे माध्यम आहे. बट त्यामध्ये आकाशवाणी हे त्या ठिकाणी दूरदर्शक, आकाशवाणी, चित्रपट हे प्रसारण माध्यमाचे समूह संपर्काचं साधन त्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे आपण लक्षात घ्यायचं. याचं उत्तर आपलं आकाशवाणी आहे. आता इंटरनेट, ब्लॉग्स, मोबाईल ही वेब माध्यमाची समूह साधने आहे, समूह संपर्क साधने आहेत. त्यामध्ये मुद्रित माध्यमं म्हटलं की आपण त्या ठिकाणी न्यूजपेपर आहे, ओके, किंवा काही मासिक असतात, साप्ताहिक असतात, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रसार भारतीची स्थापना केव्हा झाली? तर यामध्ये प्रसार भारतीची स्थापना 1997ला झालेली आहे. 23 नोव्हेंबर 1997ला प्रसार भारतीची स्थापना करण्यात आलेली आहे. आता यामध्ये आवाज भारत की असा त्यांचा एक त्या ठिकाणी मेन लोगो आहे आणि यामध्ये स्वतंत्र महामंडळ या ठिकाणी त्याचं स्थापन करण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी 3-4 क्वेश्चन राहिलेले आहेत. त्यातला एक क्वेश्चन तुमच्यासाठी असणार आहे, RAM म्हणजे काय? तर रॅम हे एक कॉम्प्युटरच्या रिलेटेड संकल्पना आहे. रँडम ॲक्सेस मेमरी असं आपण त्याला म्हणतो. बरेच जण या छोट्या छोट्या प्रश्नांनाच आपले मार्क घालवतात. त्यामुळे आपण या गोष्टींवरती सुद्धा फोकस करायचा आहे. संगणकामधील जे शॉर्ट फॉर्म आहेत ते एका पेजवरती आपण लिहून ठेवायची आहेत आणि त्याला वारंवार रिव्हिजन करायचे आहे. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहार लाभार्थ्यांची संख्या किती दिवसांनी ऑनलाईन ॲपद्वारे भरावी लागते? यामध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहार लाभार्थ्यांची संख्या ही दररोज आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागत असते आणि एखाद्या दिवशी जर राहिलं तर त्या दिवसाचा डाटा आपल्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी भरता येत नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, ही लक्षात घ्यायची आहे आपण. पुढे सरळ प्रणाली केव्हापासून विकसित केली गेली? आता सरळचं लॉंग फॉर्म देखील आपण पाहिलेलं आहे आणि या संबंधित प्रश्न देखील पाहिला आहे. पण हे सुरू झालं हे 3 जुलै 2015च्या GR नुसार. सरळ.education.go.in ही एक पोर्टल त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि हे 2015पासून विकसित केली गेलेली आहे. आता मी आहेत ओके. प्राथमिक स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक यांची क्षमता प्रशिक्षणाद्वारे वाढविणे हा कोणता उपक्रम आहे? निष्ठा, दीक्षा, तमन्ना आणि सिद्ध. तर प्राथमिक स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक यांची क्षमता प्रशिक्षणाद्वारे वाढवणे यासाठी निष्ठा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे यासाठी शिक्षण प्रणालीचा नियोजित विकासाकरिता कोणती संस्था कार्य करत असते? तर या ठिकाणी ऑप्शन्स दिलेली आहेत. त्यामध्ये उत्तर आपलं NCTE आहे. 1973मध्ये स्थापना झालेली आहे आणि 1993मध्ये वैधानिक दर्जा या NCTEला मिळालेला आहे. आता हे कौन्सिल आहे टीचर्स एज्युकेशनसाठी. तर हे
NCTE जी आहे ही आता सध्या बऱ्याच जणांना माहीत झाली असेल, कारण TET ही लागू करण्यात आली आणि TET कोण ठरवतं किंवा ही मानकं कोणी ठरवली शिक्षकांच्या गुणवत्तेशी संबंधित असलेली, तर ती NCTEनं ठरवलेली आहेत. ओके. पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे प्रमुख कोण असतात? तर शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, त्याला MIPA असं म्हटलं जातं. आता त्याचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव हे त्याचे प्रमुख असतात. पुढचा प्रश्न. शाळा मानके व मूल्यमापनाचा कार्यक्रम कोणत्या नावाने ओळखला जातो? आता जी शाळा मानके किंवा मूल्यमापन कार्यक्रम घेतला जातो त्या शाळा सिद्धी या नावाने ओळखलं जातं. म्हणजेच NPSSE असं जर नाव आलं तर त्यामध्ये स्कूल इव्हॅल्युएशन त्यामध्ये येत असतं. आता हे कोण करतं? तर हे निपाद्वारे केलं जातं. निपा. ओके. निपाद्वारे हे केलं जातं. पुढे या ठिकाणी आहे शाळा विकास आराखडा एकूण किती क्षेत्रांवर आधारित असतो? तर आपण 3 वर्षासाठी शाळा विकास आराखडा घेत असतो आणि हा SDB प्लॅन जो आहे, स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन, हा 4 गोष्टींवर आधारित असतो. त्यामध्ये बघा, पहिली गोष्ट आहे प्रवेश क्षमता, म्हणजे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता शाळेमध्ये किती आहे त्यानुसार आराखडा. पुन्हा दुसरी गोष्ट, समता प्रस्थापित व्हावी याकरिता आराखड्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे. गुणवत्ता विद्यार्थ्यांची असावी, गुणवत्ता प्रदान कार्यक्रम त्यामध्ये असावेत आणि गुणवत्ता वाढीस कार्यक्रम त्यामध्ये असावेत. तसेच याकरिता सगळ्या गोष्टींकरिता लोकसहभाग देखील यामध्ये विचारात घेतला जातो. तर बघा, पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी कोणत्या साधनांचा अध्ययन यामध्ये समावेश होत नाही? खूप सिंपल प्रश्न आहे. आता यामध्ये PDF पुस्तके ही अध्ययन यामध्ये येत नाहीत. अन्यथा अदरवाईज जे काही या ठिकाणी ऑप्शन्स दिलेली आहेत ती मोबाईल शैक्षणिक ॲप असेल, शैक्षणिक चित्रपट असेल, 3D चित्र असेल, ही सर्व कंटेंट म्हणून गणली जातात. पुढचा प्रश्न बघा. 1 युनिट स्वच्छतागृह म्हणजे काय असते? आता 1 युनिट असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी बघा 3 मुतारी आणि 1 शौचालय असतं. म्हणजे 3 युटेन्सिल आणि 1 त्या ठिकाणी टॉयलेटचं भांडं त्या ठिकाणी असतं. हे महत्त्वाचं आहे. 120 विद्यार्थ्यांपर्यंत 1 युनिट चालतं. पण 120पेक्षा वरती जर मुलं गेली तर त्या ठिकाणी स्वतंत्र युनिट त्या ठिकाणी बसवावं लागत असतं. ओके. आता सध्या तरी UDAIS प्रणालीवरती आपण मुलांसाठी मुलींसाठी वेगळं त्या ठिकाणी स्वच्छतागृह आहे. परंतु जर मुलांची संख्या 120च्या वर गेली तर त्या ठिकाणी स्वतंत्र आपल्याला स्वच्छतागृह किंवा 1 युनिट त्या ठिकाणी आवश्यक राहतं एक्स्ट्रा. पुढचा प्रश्न बघा. शाळा अनुदानातून किती टक्के रक्कम स्वच्छतेवर खर्च व्हायला हवी? आता जे काही शाळा अनुदान आपल्याला मिळतं त्यापैकी काही टक्केवारी फिक्स केलेली आहे, जी स्वच्छता, हायजीन याच्यासाठी आहे, सॅनिटरी अँड हायजीन्ससाठी. ठीक आहे. तर ती 10% रक्कम शाळा अनुदानातून वापरायची असते. पुढे, फॅक्स मशीन हे कोणत्या स्वरूपाचे उपकरण आहे? आता फॅक्स मशीन जे आहे हे इनपुट आहे, आउटपुट आहे का दोन्ही प्रकारचं आहे का हे नाही आहे. यामधील ऑप्शन जर बघितलं आपण तर हे दोन्ही प्रकारचं मशीन आहे, जे की आपण इनपुटसुद्धा देतो आणि समोर एखाद्या ठिकाणी फॅक्स मशीन असेल तर त्या ठिकाणी आपण इनपुट दिलेली गोष्ट आउटपुटच्या स्वरूपामध्ये सुद्धा समोर मिळून जात असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फॅक्स मशीन हे दोन्ही प्रकारचं मशीन आहे. पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्र राज्याने 1ली ते 12वीपर्यंत सलग राज्य अभ्यासक्रम आराखडा केव्हा तयार केलेला आहे? आता जसं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005मध्ये तयार करण्यात आला आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने सुद्धा आपला पहिलाच आराखडा बनवलेला होता आणि तो बनवलेला आहे 2010मध्ये. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमध्ये 1ली ते 12वीपर्यंतचा हा अभ्यासक्रम शासनाने जो तयार केलेला होता तो आराखडा 2010मध्ये प्रथम वेळी बनविण्यात आलेला होता. आता त्यामध्ये पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. NASद्वारे घेण्यात येणारी विषय चाचणी खालीलपैकी कोणता विषय नसतो? NASद्वारे घेण्यात येणारी जी चाचणी असते त्यामध्ये इंग्रजी हा विषय नसतो, भाषा, अंकगणित, परिसर अभ्यास हा विषय त्यामध्ये असतो आणि त्यामध्ये इयत्ता 3री, 5वी आणि 8वी यांचीच त्या ठिकाणी याच इयत्तांची त्या ठिकाणी चाचणी घेतलेली असते. पुढचा प्रश्न बघा. केंद्रप्रमुख या पदाचे नाव बदल होऊन समूह साधन केंद्र समन्वयक असे झाले. तो GR केव्हा निर्गमित झालेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.
आणि या केंद्रप्रमुख किंवा या जी आरवर आपण एक सेपरेट लेक्चरसुद्धा लवकरात लवकर घेणार आहोत. ओके, तर बघा यामध्ये 21 ऑगस्ट 2025 रोजी हा जी आर आलेला आहे. 4,860 पदे त्यामध्ये निर्माण करण्यात आलेली आहेत आणि प्रति 10 शाळेमागे एक केंद्र समूह साधन समन्वयक घेण्यात आलेला आहे. यापूर्वीचा जो जी आर होता हा 14 नोव्हेंबर 1994चा होता आणि तो आता या जी आरमुळे अधिक्रमित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, समूह साधन केंद्र शाळा शिक्षण सल्लागार समितीच्या सदस्यांची नियुक्ती कोणाच्या मान्यतेने केली जाते? तर त्यामध्ये केंद्र समन्वयक, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये बघा यामध्ये केंद्र समन्वयक नाही, परंतु गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी या ठिकाणी समूह साधन केंद्र शाळा शिक्षण सल्लागार समितींच्या सदस्यांची नेमणूक करत असतात. आता ही या जी आरमध्ये जो जी आर आपण बघितला 21 ऑगस्ट 2025चा, त्या जी आरमध्ये या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला दिलेली आहे. आय थिंक तुम्ही वाचला असेल नसेल, परंतु आपण त्याच्यावर डिटेल लेक्चरसुद्धा एक बनवणार आहोत. आता शेवटचा जो प्रश्न आहे हा शेवटचा प्रश्न मात्र तुमच्यासाठी असणार आहे. त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आणि जसं सांगितलं आहे तसं की या ठिकाणी ही जी टेस्ट सिरीज आपण काढलेली आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि PDF जर हव्या असतील आपल्याला सिरियस, आपण जर एक ॲस्पिरंट्स असाल तर त्या ठिकाणी चॅनलची मेंबरशिप जॉईन करायला विसरू नका. आणि मेंबरशिप ज्यावेळेस तुम्ही जॉईन कराल त्यावेळेस तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमच्या कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्ही थोडंसं जर पाहिलं तर तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक त्या ठिकाणी सापडणार आहे. त्याला तुम्ही जॉईन करायचे. जॉईन केलं की तुम्हाला लगेचच PDF मिळून जातील. ठीक आहे, तर प्रश्न बघा, प्रत्येक समूह साधन केंद्र शाळेशी संलग्नित जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या कमीत कमी स्थानिक परिस्थितीनुसार किती असावी? आता समूह साधन केंद्र शाळेशी संलग्न जिल्हा परिषद शाळा असतात. आता सध्याचा रेशो बघितला तर काही केंद्रामध्ये 15 असतात, काही केंद्रामध्ये 19 असतात, काही केंद्रामध्ये 24 असतात. ठीक आहे, असं सलग कुठे त्याचं एक प्रमाण ठरलेलं नाही, परंतु आता त्यामध्ये या जी आरनुसार प्रमाण ठरणार आहे. तर कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 20 शाळा स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये आपल्याला जोडता येणार आहेत किंवा ठेवता येणार आहेत. ठीक आहे, तर बघा पुढे याच्यावरच आणखीन म्हणजे तुम्हाला जो प्रश्न दिलेला होता त्याचं मी उत्तर सांगितलं आहे, परंतु तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न जो आहे तो पहा, दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये प्रत्येक समूह साधन केंद्र शाळेशी संलग्न जिल्हा परिषदच्या किती शाळांची संख्या स्थानिक परिस्थितीनुसार घेण्यात येणार आहे? आता या क्वेश्चन्सचं मात्र उत्तर आपण द्यायचं आहे की जिथे डोंगराळ भाग आहे, आदिवासी भाग आहे, नक्षलग्रस्त भाग आहे किंवा अति दुर्गम भाग आहे, अशा ठिकाणी शाळा समूह केंद्र जे स्थापन होणार आहे त्या ठिकाणी त्याला अटॅच जिल्हा परिषदच्या शाळा किती राहणार आहेत? ओके, त्यांची संख्या आपण या ठिकाणी सांगायची आहे. या SMCमध्ये म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालक प्रतिनिधी किती टक्के असतात? तर त्यामध्ये 75% पालक प्रतिनिधित्व असतं. पुढचा प्रश्न आपण लगेच घेणार आहोत. राज्य सल्लागार परिषद यामध्ये महिला सदस्य प्रमाण किती असते? आता राज्य सल्लागार परिषद जी असते, या राज्य सल्लागार परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते शिक्षण मंत्री असतात आणि उपाध्यक्ष जे असतात ते शिक्षण मंत्री म्हणजेच राज्यमंत्री जे असतात शिक्षण विभागाचे, तर ते शिक्षण मंत्री म्हणून राज्यमंत्री त्या ठिकाणी उपाध्यक्ष असतात. जे आपले कॅबिनेट शिक्षण असतात ते अध्यक्ष असतात आणि राज्यमंत्री जे असतात ते शिक्षण मंत्री उपाध्यक्ष या ठिकाणी असतात. ओके, राज्य सल्लागार परिषदेमध्ये 50% प्रमाण महिला सदस्यांचं असतं. पुढचा प्रश्न बघा, मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा संमत व स्वीकृत केव्हा केला? आता बघा, मानवी हक्क आयोगाची जी स्थापना आहे ही 21 जून 1946 रोजी झालेली आहे, परंतु संमत आणि स्वीकृत केव्हा झाला हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे 10 डिसेंबर 1948 मानवी हक्क आयोगाची जी स्थापना झालेली होती 46मध्ये, त्याला 2 वर्षानंतर म्हणजेच 2-2.5 वर्षानंतर 48मध्ये तो स्वीकृत आणि संमत केला गेलेला आहे. मानवी हक्क दिन म्हणून देखील आपण 10 डिसेंबर हा साजरा करत असतो. ठीक आहे, आता बघा, ज्या बाकीच्या ऑदर या ठिकाणी ज्या डेट दिलेल्या आहेत त्यामध्ये 12 ऑक्टोबर 1993 ही डेट फार महत्त्वाची आहे, कारण मानवी हक्क आयोग भारतामध्ये त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. म्हणजे भारतीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी झालेली आहे. मानवी हक्क परिषदेमध्ये रूपांतर म्हणजे मानवी हक्क आयोग म्हणून स्थापन झालेलं होतं, त्या मानवी हक्क आयोगाची
मानवी हक्क परिषदेमध्ये रूपांतर 15 मार्च 2006 रोजी या ठिकाणी झालेलं आहे. तर मानवी हक्क आयोगाची स्थापना 1946 आहे, संमत आणि स्वीकृत 1948 आहे आणि 1993मध्ये भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. तर 2006मध्ये या मानवी हक्क परिषदेचं मानवी हक्क आयोगाचं रूपांतर त्या ठिकाणी परिषदेमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. शालेय पोषण आहार योजना शाळेतील पटनोंदणी व गळतीचं प्रमाण रोखण्यासाठी राज्यामध्ये शालेय पोषण आहार योजना केव्हा सुरू केली, असा प्रश्न आहे या ठिकाणी. तर बघा, शालेय पोषण आहार योजना 1995ला सुरू केली होती, 1ली ते 5वीसाठी. 22 नोव्हेंबर 1995 पासून शालेय पोषण आहार 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता पटनोंदणी वाढविणे आणि गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती. आता MDM मिड डे मील मध्यान्ह भोजन आहार योजना जी आहे ही 2008-09 पासून सुरू झालेली आहे. ठीक आहे. आता हे संबंधित प्रश्न लक्षात घेत चला. पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ भारत केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम केव्हा जाहीर केला? 2014मध्ये हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि 5 वर्षात म्हणजेच 2019पर्यंत स्वच्छ भारताचं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे, अशा पद्धतीने केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन सुरू केलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा, निवासी आश्रमशाळा समूह योजना केव्हापासून शासनाने अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लोकांचा विकास घडविण्याकरिता कार्यान्वित केली? तर अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत, जे अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात राहतात, त्या लोकांचा विकास घडविण्यासाठी सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, ठीक आहे, तर त्यांच्या शैक्षणिक असेल, तर त्यांचा विकास घडविण्यासाठी निवासी आश्रमशाळा समूह योजना सुरू केलेली आहे. आणि निवासी आश्रमशाळा समूह योजना ही केव्हापासून सुरू केली? तर 1972-73 पासून ती सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढावा या योजनेचा उद्देश याकरिता कोणती योजना सुरू करण्यात आली? आता अभियांत्रिकी म्हणजेच ITI असेल किंवा अभियांत्रिकी असेल क्षेत्र, त्यामध्ये मुलींचा सहभाग वाढावा याकरिता उडान योजना तयार करण्यात आलेली आहे आणि ती 13 नोव्हेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. स्वयंप्रभा जी स्कीम आहे ही SC-ST मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याकरिता सुरू करण्यात आलेली होती. कायापालट जे आहे हे आदिवासी आश्रमशाळा सोयीसुविधा करण्यासाठी त्या कायापालट ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढावा म्हणून उडान योजना या ठिकाणी आपण काढलेली आहे. त्रिभाषा धोरण निश्चित करण्याकरिता समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली? तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती पहिल्यांदा स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सुचवलेला जो निर्णय होता त्यावरती पुन्हा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी नरेंद्र जाधव ही समिती नेमण्यात आली होती. ठीक आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी सर्वात पहिले डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी समिती नेमली होती आणि त्यांच्या समितीच्या निकालावरती अभ्यास करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव ही त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी समिती पुन्हा नव्याने काढण्यात आलेली होती. जसं की 17 जून 2025 रोजी 1ली ते 5वीसाठी. आता हे त्रिभाषा धोरण नेमकं काय आहे? तर त्रिभाषा धोरण म्हणजे 3 भाषा 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायची. मग मराठी, हिंदी आणि इंग्रजी. मग हिंदी तिसरी भाषा म्हणून 17 जून 2025 पासून ती राबविण्याचं GR शासनाने काढला होता. तो GR रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने देऊन शासनाने काढलेला होता. परंतु त्यावरती अनावधानाने तो GR रद्द करून त्यावरती पुन्हा समिती नेमली नरेंद्र जाधव यांची आणि तीच समिती या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये अपेक्षित विचारलेली आहे. पुढे बघा, शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता स्पर्धेचे आयोजन होत असते. परसबाग योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? 15 ऑक्टोबर 2019 पासून. म्हणजेच 2019 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. शालेय पोषण आहारामध्ये परसबागेमधील भाजीपाला, फळभाज्या टाकून त्याचा सकसतेचं प्रमाण वाढीस लागावं यामुळे हा उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. पुढे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEची स्थापना केव्हा करण्यात आली? तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEची स्थापना 1952मध्ये झाली. 1962मध्ये त्यांची पुनर्स्थापना आणि स्वायत्त दर्जा CBSEला मिळाला.
आता लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट 1962मध्ये KVSची सुद्धा स्थापना झालेली होती, केंद्रीय विद्यालय. ठीक आहे. आता पुढे NVSची स्थापना केव्हा झाली हे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. नवोदय विद्यालय स्कूल. ठीक आहे. राष्ट्रीय स्तरावर माध्यमिक शालांत परीक्षांचं आयोजन करण्याचं काम CBSE करत असते आणि CBSE म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन असं आपण त्याला म्हणतो. पुढे आता अबॅकस या गणकतंत्राचा प्रथमतः शोध कोणत्या देशात लागला? तर चीन या देशामध्ये लागला पूर्व 3000 साली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संकेतस्थळ हे व्यापारी संकेतस्थळ म्हणून ओळखले जाते? तर त्या ठिकाणी .net हे आहे, हे नेटवर्क मोडेममधून आहे. .edu हे एज्युकेशन क्षेत्राशी संबंधित आहे. .com हे व्यापारी क्षेत्राशी संबंधित संकेतस्थळ आहे. ठीक आहे. जाता जाता बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 केव्हापासून लागू करण्यात आला? त्यामध्ये 20 जानेवारी 2006 पासून तो लागू करण्यात आलेला आहे. बालहक्क उल्लंघन व बालकांशी संबंधित गुन्ह्याचा तातडीने निपटारा करण्यासाठी बाल न्यायालये स्थापन करण्यात आलेली आहेत या आयोगाअंडर. ठीक आहे. यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल. आज PDF आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरतील मेंबर्सला दिलेली देखील आहे, ती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यामध्ये जर एखादा मुद्दा राहिलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रिंट काढल्याच्या नंतर त्याच्यावर पेनाने सुद्धा एक एक्स्ट्रा त्यावरती लिखाण तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला परीक्षेला जाता जाता फक्त पेजेस उलटायची कामं त्या ठिकाणी पडतील. ओके. पुढे बघा, बालकांचा लैंगिक छळ झाल्यावर शिक्षेचे स्वरूप म्हणून कोणते पर्याय योग्य आहेत? तर बालकांचा लैंगिक जर छळ झाला, आता जो बाललैंगिक कायदा आहे यामध्ये वेगळे स्तर त्यामध्ये आहेत, जसं की प्रवेशक लैंगिक हल्ला आहे फक्त, किंवा पोर्नोग्राफीसाठी बालकांचा वापर आहे, किंवा बालकांचा लैंगिक छळ असेल, तर या सगळ्या वर्गवारींमध्ये शिक्षेचे स्वरूप वेगवेगळं देण्यात आलेलं आहे. तर त्यामध्ये बघा, 7 वर्ष कैद व दंड जो आहे पर्याय पहिला, तो प्रवेशक लैंगिक हल्ला जर केलेला असेल तर त्यावेळेस ते शिक्षा आहे. पुन्हा पोर्नोग्राफीसाठी जर वापर होत असेल बालकांचा तर 5 वर्ष कैद व दंड आहे, दोन्ही आहे, म्हणजे कैद पण असते आणि दंडाची रक्कमसुद्धा त्यामध्ये असते. पुढे 3 वर्ष कैद व दंड हे आपलं उत्तर असणार आहे फक्त. म्हणजे बालकांचा जर लैंगिक छळ जर झालेला असेल तर त्याला 3 वर्ष कैद व दंड असते, आणि लैंगिक हल्ला जर झालेला असेल तर 3 ते 5 वर्ष कैद व दंड अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी शिक्षेचं स्वरूप बालकांचा लैंगिक छळ झाल्यावरती दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे सर्वांनी मुद्दे नोट डाऊन करून घ्या, कारण क्वेश्चनमध्ये आपण या ठिकाणी लिहितोय, परंतु ज्यावेळेस आपल्याकडे ह्या गोष्टी आपण नोट डाऊन केलेल्या असतात त्यावेळेस एक आपला कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो त्या मुद्द्या संबंधित. ओके. पुढचा प्रश्न बघा, बालकामगार कायद्याचे उल्लंघन करताना दुसऱ्यांदा जर केला, म्हणजे बालकामगार कायद्याचं उल्लंघन जर दुसऱ्यांदा केलेलं असेल तर गुन्ह्याचं शिक्षेचं स्वरूप त्या ठिकाणी काय आहे? तर बघा, 6 महिने 2 वर्ष हा पर्याय दिलेला आहे, आणि दुसरा पर्याय दिलेला आहे 20,000 ते 50,000 रुपये दंडपर्यंत. ओके. तर बघा, 1 ते 3 वर्ष तुरुंगवास आणि पालकांना 10,000 रुपये दंड अशा पद्धतीचं. आता याच्यामधलं पर्यायामधून क्वेश्चन्स कशी तयार होत आहेत हे नीट लक्षात घ्या, आणि ते मला इथं सांगायचं आहे, ते तुम्ही नोट डाऊन करून देखील घ्या. ओके. तर बघा, यामध्ये आपण एक गोष्ट यामध्ये पाहणार आहोत की 1 वर्ष ते 3 वर्ष तुरुंगवास व पालकांना 10,000 रुपये दंड हे दुसऱ्यांदा ज्यावेळेस गुन्हा घडलेला आहे बालकामगार कायद्याअंतर्गत एखादा बालक असेल तर त्याला 18 प्रतिबंधित व्यवसाय आणि 65 प्रतिबंधित प्रक्रिया, मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी, 18 प्रतिबंधित व्यवसाय आणि 65 प्रतिबंधित प्रक्रिया करणारे जे काही उद्योग आहेत किंवा ज्या ठिकाणी कार्य आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा बालकांना त्या ठिकाणी काम करता येणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त ते त्या ठिकाणी इतर ठिकाणी करू शकतात, परंतु त्याचीसुद्धा या बालकामगार कायद्यामध्ये वय वर्ष 14ची अट दिलेली आहे. तर बघा, दुसऱ्यांदा जर गुन्हा केला तर 1 वर्ष ते 3 वर्षपर्यंत तुरुंगवास आणि पालकांना 10,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी. म्हणजे पालकांचा काय संबंध आहे? तर दुसऱ्यांदा म्हणजे पालकसुद्धा प्रवृत्त करताय विद्यार्थ्याला किंवा बालकाला किंवा आपल्या पाल्याला, असा त्या ठिकाणी अर्थ होतो. आणि पहिल्या वेळेस जर हे उल्लंघन होत असेल तर त्या ठिकाणी बघा, जो व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकाला 6 महिने आणि 2 वर्षाचा कारावास, 6 महिने ते 2 वर्षाचा कारावास, तसेच
20 ते 50,000 रुपयापर्यंतचा दंड हा व्यावसायिकाला होऊ शकतो. त्यामुळे बालकामगार कायद्याचं उल्लंघन पहिल्या वेळेस केल्यावर 6 महिने ते 2 वर्ष कारावास आणि 20 ते 50,000 रुपयाचा दंड व्यावसायिकाला असतो आणि दुसऱ्या वेळेस जर ते झालं तर 1 ते 3 वर्षाचा तुरुंगवास त्या ठिकाणी त्यासाठी असतो. परंतु एक्स्ट्रामध्ये पालकांना सुद्धा 10,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी देण्यात येत असतो. तर हे सर्व मुद्दे नोट डाऊन करून घ्या. याच्यातून प्रश्न आपले भरपूर निर्माण होतात, तुम्हाला कळालेच असेल. आणि आणखीनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून आपल्याला हे जे क्वेश्चन्स काढलेले आहेत त्याचं मोटिवेशन आपल्याकडून नक्कीच मिळेल. ठीक आहे, आपलं मोटिवेशन थांबलं, आपल्या कमेंट्स थांबल्या की व्हिडिओसुद्धा थोडंसं बनवण्यासाठी वेळ होतो. त्यामुळं मोटिवेशन देत राहा तुम्हीसुद्धा आणि मीसुद्धा किंवा आमची टीमसुद्धा या ठिकाणी तुमच्यासमोर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न देखील करू. ठीक आहे, तर नुसतंच सबस्क्राईब करू नका, बेल आयकॉन प्रेस करून ऑन देखील करा, जेणेकरून अपडेटेड व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचे अध्यक्ष कोण असतात? तर महिला व बालविकास मंत्री आहेत ते या संरक्षण आयोगाचे अध्यक्ष असतात. 3 वर्ष कालावधी व जास्तीत जास्त 2 वेळा पद या ठिकाणी धारण करता येत असतं सर्व सदस्य आणि अध्यक्षांना सुद्धा. हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की एखादा अध्यक्ष असेल तर तो किती वेळा जास्तीत जास्त पद धारण करू शकतो? तर तो 2 वेळा पद धारण करू शकतो, सदस्य देखील आणि अध्यक्ष देखील. पुढे CCTVचे संक्षिप्त रूप काय आहे? आता CCTV आपल्या बोलण्यामध्ये भरपूर वेळेस येत असतं, परंतु हा प्रश्न मी तुमच्यासाठीच देणार होतो. परंतु याचं उत्तर जर बघितलं तर बघा, क्लोज सर्किट टेलिव्हिजन आहे. आता बाकीचे पर्याय तुम्ही लावले असतील, तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देण्यासाठीही लावलं असतं, परंतु त्या ठिकाणी बघा क्लोज सर्किट टेलिव्हिजन हे त्याचं उत्तर आहे. AIचे जनक कोण आहेत? तर जेफ्री हिंटन आणि जॉन मेकार्थी हे दोघं सुद्धा AIचे जनक आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक आहेत. 1 व 2 हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. परीक्षेमध्ये असे पर्याय पूर्ण वाचून घेत जा आणि मगच उत्तर आपलं त्या ठिकाणी नोंदवत जा. ओके, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये 1-2 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे, मला 2 ते 3 प्रश्न तुम्हाला सांगायचे आहेत, ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा, AI न्यूज ही भारतामध्ये सुरू झाली, म्हणजेच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या न्यूज आहेत, म्हणजे वृत्तनिवेदिका नावाच्या. तर ही वृत्तनिवेदिका जी आहे तिला लिझा म्हणलेलं आहे, LISA. हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल आपल्याला की लिझा हे खालीलपैकी काय आहे? ठीक आहे, तर हे AI न्यूज आहे आपल्या इंडियामधलं पहिलं. आणि इंडियन AI शिक्षिका जर बघितली, म्हणजे AI टीचर जर बघितलं आपल्या भारतातील पहिलं, तर IRIS हे आहे. आता पर्यायामध्ये तुम्हाला एलॉन मस्क देखील दिलेला आहे. तर XAI कंपनीचे हे मेन हे आहेत, फाउंडर आहेत XAI. ओके, आता त्या ठिकाणी SpaceXसुद्धा तुम्हाला माहीत आहे, तसंच या ठिकाणी XAI सुद्धा या ठिकाणी कंपनी ही एलॉन मस्क यांनी काढलेली आहे. AIचे जनक कोण आहेत? जेफ्री हिंटन अँड जॉन मेकार्थी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आता हे संप्रेषणाच्या संबंधित प्रश्न आहे, जो की आपल्या पेपर 2 मध्ये आपल्याला 15 मार्कासाठी कंटेंट आहे. जो संदेश पाठवितो त्याला प्रेषक म्हणतात. ग्राहकाकडे भाषिक रूपांतर देणे हे सांकेतीकरण म्हणून म्हटले जाते. पाठविलेला संदेश जो स्वीकारतो त्याला ग्राहक म्हटले जाते. आणि प्रेषक संदेश पाठवण्याचे जे साधन आपण निवडतो त्यास आपण निसांकेतीकरण असे म्हणतो. तर आता बघा, अयोग्य जोडी यामधली आपल्याला निवडायची होती. अयोग्य जोडी जी आहे ही 4 नंबरची आहे. निसांकेतीकरण हे त्याचं उत्तर नाही आहे. त्याचं उत्तर काय आहे? तर प्रेषक संदेश पाठवण्याचे जे साधन निवडत असतो त्याला माध्यम असं म्हटलं जात असतं. ओके, पुढे जनसंप्रेषण माध्यमाचे घटक कोणते नाहीत? ओके, आता संप्रेषणामध्ये जो टॉपिक आहे तो पूर्ण होल अँड सोल टॉपिक डिटेलमध्ये आपल्या लेक्चरला, म्हणजे मेंबर्स जे आहेत त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ तो त्या ठिकाणी दिलेला आहे. इतरांना तो जॉईन करूनच पाहावं लागेल आणि जॉईनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 1st नंबरच्याच लाईनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन केल्यानंतर संबंधित पेपर्समधील जे काही घटक आहेत ते तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि मेंबरशिप जॉईन केल्यावर फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये PDF-सुद्धा दिली जाणार आहे. ठीक आहे, की जशी एक्झामची डेट येईल तसं महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला त्या ग्रुपवरती आम्ही सेंड करणार आहोत, त्या फक्त तुम्ही डोळ्याखालून घालायच्या आहेत. ओके, पुढे बघा,
जनसंप्रेषण माध्यमाचे घटक कोणते नाहीत? त्यामध्ये हावभाव हा जनसंप्रेषण माध्यमाचा घटक नाही आहे. यामध्ये वृत्तपत्र, चित्रपट, पोस्ट खाते हे सुद्धा त्यामध्ये आलेले आहेत. नाही म्हणून विचारले, त्यामुळे प्रश्नसुद्धा व्यवस्थित शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणाला केव्हा सुरुवात झाली? दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणाला 1982 मध्ये सुरुवात झालेली आहे मित्रांनो. 1980 मध्ये चेन्नईमध्ये रंगीत दूरदर्शन प्रसारित करण्यात आलेलं होतं. आता प्रश्न हा आहे की दूरदर्शनचं राष्ट्रीय प्रसारण जे आहे किंवा दूरदर्शनचं स्थापना केव्हा झाली? तर 1976 मध्ये दूरदर्शनची स्थापना झालेली आहे. 1991ला खाजगी कंपनीमध्ये सुरुवात झालेली आहे. म्हणजे एक खाजगी कंपनीस परवाना दिलेला आहे की तुम्ही त्या ठिकाणी चॅनल्स चालवू शकता, प्रसारित करू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ELPS द्वारे संख्या शिकणे या संकल्पनेत S म्हणजे काय आहे? आता ही एक अतिशय डिटेलमधला प्रश्न आहे. ELPS हे काय आहे? तर संख्या शिकण्यासाठी किंवा जी पायाभूत आणि संख्या ज्ञान ज्या आपल्या फंडामेंटल लर्निंग्स नॉर्म्स आहेत तर त्यामध्ये एक्सपिरियन्स, E म्हणजे एक्सपिरियन्स आहे, नंतर त्या ठिकाणी L म्हणजे स्पोकन लँग्वेज आहे, P म्हणजे पिक्चर्स आहे आणि S म्हणजे त्या ठिकाणी रिटन सिम्बॉल्स आहे, म्हणजे लेखन आहे. तर ELPS ही एक प्रकारे त्या ठिकाणी संख्या शिकण्याच्या संदर्भात S ही जी गोष्ट आहे ही रिटन सिम्बॉल अशा स्वरूपाची आहे, कारण इथे गणित विषय विचारलेला आहे. ओके. पुढे बघा, पाठ नियोजनात भारतीय पंचपदीमध्ये शेवटची प्रक्रिया कोणती? तर पाठ नियोजनामध्ये पहिली प्रक्रिया असते परिचय. ओके. लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की पाठ नियोजन आपण करतो त्या पाठ नियोजनामध्ये 5 पंचपदी आपण वापरत असतो. त्यामध्ये पहिली आहे परिचय, दुसरी आहे आकलन, त्यालाच आपण बोध म्हणतो, तिसरी आहे सराव प्रॅक्टिस, चौथी आहे उपयोजन कॉम्प्रेन्शन म्हणतो आपण त्याला, आणि नंतर 5वं आहे स्वाध्याय किंवा त्याला आपण प्रसार म्हणतो. ठीक आहे. म्हणजे पाठ नियोजनामध्ये भारतीय पंचपदीमध्ये आपला शेवटची प्रक्रिया जर बघितली तर ती आहे प्रसार, त्यालाच आपण एक प्रकारे स्वाध्याय असं म्हणतो. ओके. पुढे बघा, शालेय कामकाजाचे किमान एकूण दिवस किती असतात? नॉर्मली हा प्रश्न आहे जे की मूल्यमापनाच्या संबंधित आपल्याला विचारलं जाऊ शकतो की शालेय कामकाजाचे दिवस एकूण किती असतात? तर हे साधारणतः 234 दिवस त्या ठिकाणी भरत असतात. आता जाता जाता प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे, याचं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा उत्तर. तर जाता जाता क्वेश्चन हा आहे, कमेंट करा. मेंबरशिप जॉईन करायची आहे त्यांनी जॉईन करा, PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. आणि दुसरी गोष्ट, जरी आपल्याला जॉईन करायचं नसेल तरी आपण या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑन करा, जेणेकरून आपले जे काही महत्त्वाचे कंटेंट आम्ही या ठिकाणी एक्झामच्या दरम्यान टाकणार आहोत ते आपल्याकडून मिस होता कामा नये. ठीक आहे. मेंबरशिप लोकांना तर ते एव्हा सर्रास आम्ही देणारच आहोत. 1882 मध्ये हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण मुलांना सक्तीचे व मोफत मिळावे ही मागणी कोणी केली होती? त्यामध्ये पर्याय आहेत महात्मा फुले, महात्मा गांधी, राजश्री शाहू महाराज आणि रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 केव्हापासून लागू झाला? यामध्ये 11 ऑक्टोंबर 2011 अशी या ठिकाणी याची अंमलबजावणीची तारीख आहे. यापूर्वीच्या क्वेश्चन्समध्ये एखाद्या वेळेस मागे पुढे झालेली तारीख असेल तर त्याचे करेक्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी 11 ऑक्टोबर 2011 हा पुन्हा एकदा क्वेश्चन घेतलेला आहे. यापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा 11 ऑक्टोबर देण्यात आली असेल, परंतु काही जणांचे प्रश्न या संबंधित होते, त्यामुळे हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. वंचित गट व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणाकरिता जागा राखून ठेवणे हे या नियमानुसार 11 ऑक्टोबर 2011 पासून याच नियमामध्ये 2012-13 मध्ये एक बदल करण्यात आलेला होता आणि तो त्या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात आलेला होता. ठीक आहे. म्हणजे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्कामध्ये वंचित व दुर्बल घटकांकरिता जागा राखून ठेवणे आणि त्या 25% त्या ठिकाणी राखून ठेवणे हे 12 आणि 13 म्हणजे शैक्षणिक वर्ष 2012-13 पासून सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा आता, जगात सर्वप्रथम व्यावसायिक मोबाईल सेवा कोठे सुरू झाली? हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांच्या गोंधळामध्ये होता. तर यामध्ये आपल्याला एक क्लिअर करायचं आहे की जगामध्ये सर्वात प्रथम जे आहे ना हे मोबाईल फोनचा वापर, ओके, मोबाईल फोनचा वापर अमेरिकेमध्ये झाला. अमेरिकेमध्ये 1973 मध्ये मोबाईलचा वापर केला गेला आणि मोटोरोला कंपनीचा हँडहेल्ड मोबाईल मोटोरोला कंपनी ही होती अमेरिकेमधली.
आता जपान आहे, ही जपान 1979मध्ये जपानमध्ये व्यावसायिक मोबाईल सेवा सुरू झालेली आहे. ठीक आहे. आता हे दोन्ही फरक तुम्ही लक्षात घ्या, कारण आपण काय आहे, आपण आता समूह साधन केंद्र समन्वयकची परीक्षा निघल्यापासून आपण अभ्यास करतोय, बरोबर आहे. परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये काय असतं माहिती आहे का, काही शब्दांवरून, जसं आपण क्रिकेटमध्ये स्पिन बॉल असतो, बॉल येताना सरळ दिसतो पण टप्पा पडल्यावरती तो वळतो, अशा पद्धतीनं काही प्रश्न असतात. त्यामधील बारकावे आपल्याला प्रश्नातली शोधावी लागत असतात. त्यामध्ये सर्वप्रथम व्यावसायिक मोबाईल सेवा म्हटलं की जपान आहे, आणि फक्त मोबाईलचा वापर सर्वप्रथम कुठे झाला असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी अमेरिका होईल. ओके. आणि जपानच्या संबंधित सांगायचं म्हटलं तर निप्पॉन टेलिग्राफ अँड टेलिफोन नावाची एक कंपनी होती, तिने व्यावसायिक सेवा मोबाईलची जपानमध्ये 1979मध्ये सुरू केलेली होती. ठीक आहे. आता या ठिकाणी मला वाटतं तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची एकूण संख्या किती आहे? हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस MPSC थ्रू सुद्धा विचारण्यात आलेला आहे. ओके. तर 13 एकूण सदस्य असतात अध्यक्षांसहित. 3 वर्षांचा कालावधी अध्यक्षांचा असतो आणि 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष हे त्या ठिकाणी पदावर राहतात. यांची नियुक्ती राष्ट्रपती करतो आणि पदावरून निलंबित करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रपतीकडून होत असतं, परंतु तो संबंधित अध्यक्ष हा मनोविकलांग किंवा अकार्यक्षम अशा पद्धतीचा तो असायला हवा. पुढचा प्रश्न घ्या. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाचा कालावधी किती असतो? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाचा कालावधी सुद्धा 3 वर्षाचाच असतो, परंतु प्रश्नाची पर्याय तुम्हाला मी सांगितलेली की यापूर्वीपासून आपण ती थोडीशी डिटेलमध्ये वाचत चला. 3 वर्ष हा कालावधी असतो, परंतु वय वर्ष 65 होईपर्यंत, म्हणजे 3 वर्ष किंवा वय वर्ष 65 वर्षाचे होईपर्यंत दोन्हीपैकी जो कालावधी लवकर संपेल तो त्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांचा कालावधी असतो. ओके. म्हणजे जर 2च वर्ष झाले आणि जर 65 वर्ष संपली त्यांची, म्हणजे अध्यक्षपदाचा कार्यकाळ ते 2 वर्ष राहिले आणि त्यांचं वय 65 झालं, म्हणजे या ठिकाणी 65 वर्षाची वयोमर्यादा लागू त्यांना होईल. किंवा जर त्यांचं वय आता 60च आहे तर ते 63 वर्षापर्यंत आरामशीर 3 वर्ष अध्यक्ष म्हणून राहू शकतात. आता या ठिकाणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे जर एकूण सदस्य म्हटलं तर एकूण सदस्य 7 आहेत. हा सुद्धा प्रश्न आपल्याला जास्त करून विचारला जाऊ शकतो. NCPCRचे एकूण त्या ठिकाणी सदस्य, एक अध्यक्ष आणि 6 त्या ठिकाणी सदस्य असतात. अधिनियम हा 2005चा आहे, लागू झाला 5 मार्च 2007मध्ये. ओके. तर हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. या क्वेश्चनचं उत्तर 1 व 2 असं असणार आहे. पुढे बघा. पुढचा क्वेश्चन. NMMS अंतर्गत शिष्यवृत्ती किती दिली जाते? आता ही जी परीक्षा आहे ही 8वीच्या मुलांमध्ये घेतली जाते आणि 8वीच्या वेळी आपण ती परीक्षा समजा पास झालो तर 9वी, 10वी, 11वी आणि 12वी सलग 4 वर्षाकरिता प्रतिवर्ष आपल्याला त्या ठिकाणी 12,000 रुपये म्हणजेच मासिक 1,000 रुपये महिना आपल्याला घेता येतो. तर या ठिकाणी याचं उत्तर 12,000 आहे. आता दुसरा एक प्रश्न याच्या संबंधितच तुम्हाला सांगायचा आहे, नोट डाऊन करून घ्या की NMMS ही जी परीक्षा आहे ही केव्हापासून सुरू झाली? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलं तर खूप छान होईल. ओके. मी वाट पाहिल त्या प्रश्नाची कोण उत्तर देते ते. पुढचा प्रश्न बघा. माध्यमिक शाळेवरील शिक्षण सेवकाचे सुधारित मानधन किती आहे? आता जे शिक्षण सेवक पॉलिसी होती ही पॉलिसी 27 फेब्रुवारी 2003 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे आता लक्षात ठेवायचं कसं, तर फेब्रुवारी हा जो महिना आहे हा 28 तारखेचा असतो आणि त्यामध्ये एक दिवस अगोदर म्हणजे ही जी स्कीम आहे ही 27 म्हणजे 28 फेब्रुवारीचा महिना असतो, 27 फेब्रुवारी 2003 पासून सुरू झालेली आहे आणि 23 जून 2017मध्ये पवित्र पोर्टलवरती भरती सुरू झालेली होती. मग प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण सेवक जे आहेत म्हणजे 1ली ते 7वी पर्यंत, ओके, त्यांची 16,000 रुपये आहे. परंतु माध्यमिक शाळेवरील म्हणजे 8वी 9वी अशा पुढे जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी 18,000 रुपये त्यांचं सुधारित मानधन करण्यात आलेलं आहे. उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी 20,000 रुपये
ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे कॉलेजवरचे जे ज्युनियर प्रोफेसर वगैरे असतील त्यांचा देखील जो कालावधी आहे तो कालावधी 20,000 रुपये 3 वर्षासाठी ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर ते स्थायी होतील आणि त्यानंतर त्यांचा स्केल जो आहे हा 7व्या वेतन आयोगानुसार लागून जाईल. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. समग्र शिक्षा योजनेत आर्थिक सहाय्य केंद्र व राज्यांच्या निधीच्या हिश्श्यांचे प्रमाण कसे असते? तर समग्र शिक्षा योजनेमध्ये केंद्राचे 60% आणि राज्याचे 40% असतात. 2021-22 पासून केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा योजना सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा. बूट व पायमोजे या योजनेअंतर्गत प्रति विद्यार्थी किती रुपयाची रक्कम निश्चित केलेली आहे? अगदी सिंपल क्वेश्चन आहे. बऱ्याच जणांना हा क्वेश्चन येईल. या ठिकाणी बघा 170 रुपये या योजनेअंतर्गत प्रति विद्यार्थ्यांना मिळत असतात आणि त्यामध्ये तरतूद काय आहे हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये 1 जोडी बूट व 2 जोडी सॉक्स अशा पद्धतीची तरतूद आपल्याला 170 रुपयामध्ये शासनाने करून दिलेली आहे. आता पुढचा प्रश्न आहे. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि त्यामधील संबंधित थोडेसे अध्यापनातील काही गोष्टी किंवा महत्त्वाचे दोष यामध्ये दिलेले आहेत. बघा, वाचनामध्ये जो दोष असेल त्याला डिस्लेक्शिया म्हणत असतात. लेखनामध्ये जो दोष असतो त्याला डिस्ग्राफिया असं म्हणतात. गणितामधला जो दोष असतो त्याला डिस्कॅल्क्युलिया असं म्हटलं जातं. आणि आता या ठिकाणी शेवटची जोडी नक्कीच तुम्हाला हे उत्तर असणार आहे. आता अध्ययन कार्यक्षम म्हणजे त्या ठिकाणी लर्निंगमध्ये असतो विद्यार्थी, कार्यक्षम म्हणतोय आपण त्याला. ठीक आहे. पण अध्ययन अकार्यक्षम या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द हवा होता. कार्यक्षमच्या विरुद्धार्थ अकार्यक्षम म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण लर्निंग डिसेबिलिटीज म्हणत असतो. हे एक साधारणतः तुम्हाला वरच्या 3 गोष्टींची माहिती देण्याकरिता हा एक शेवटचा पर्याय यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता या ठिकाणी बघूया आपण. अस्थिव्यंग बालकांमध्ये अस्थिव्यंगपणा येण्याची कारणं कुठली आहेत? पोलिओ, संधिवात, अपघात आणि वरील सर्व. तर या ठिकाणी तुमचं उत्तर तुम्ही काढायचे. आता तुमचं उत्तर तुमच्या मनामध्ये आलेलं असेल. आय होप ते उत्तर बरोबर असेलच. वरील सर्व हे उत्तर आपलं आहे. का? कारण अस्थिव्यंगांमध्ये पोलिओद्वारे सुद्धा मज्जासंस्थेवरती परिणाम होतो आणि त्या ठिकाणी मेरुरज्जूवर परिणाम होऊन त्या ठिकाणी हाडे ही आपली त्या ठिकाणी व्यंग निर्माण होतं हाडांमध्ये. संधिवात आहे, अपघात आहे, अपघातानेही आपले अस्थिव्यंगपणा येऊ शकतो. जीवनसत्वाची कमतरता असल्यावर लकवा, कुष्ठरोग, अनुवंश आणि नंतर त्यामध्येच पुन्हा नंतर वैद्यकीय सुधारणांचा अभाव देखील असल्यावरती आपल्याला अस्थिव्यंगपणा हा येऊ शकतो. ही त्याची कारणं आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोग केव्हा स्थापन करण्यात आला? 11 नोव्हेंबर 2004 रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. कलम 30 नुसार तुम्हाला माहिती आहे की अल्पसंख्याकांकरिता शैक्षणिक सोय असेल किंवा ती प्रशासन चालवण्याचा अधिकार असेल तो देण्यात आलेला आहे. आणि जून 2006 पासून अल्पसंख्याकांकरिता 15 कलमी कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न यावरती सुद्धा बनू शकतो की 15 कलमी कार्यक्रम हा केव्हा सुरू करण्यात आला? तर जून 2006 पासून तो सुरू करण्यात आलेला आहे. कोणाकरिता? अल्पसंख्याकांकरिता. ठीक आहे. आता जाता तुमच्यासाठी हा क्वेश्चन असणार आहे. त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. 10 मिनिट्सच्या वरती 1 मिनिट झालेला आहे. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना केव्हा सुरू केली? आता प्रश्न जरा थोडंसं इन डिटेल्समधला आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं ते पुस्तक वगैरे किंवा तुमची यापूर्वीची नोट्स असेल तर ती चालून पाहावी लागेल, नाही तर तुम्हाला गुगल बाबा करावं लागेल. ओके. तर 2011, 2012, 2013 आणि 2014 अशी या ठिकाणी ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जे जुने असतील त्यांनी इतरांना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. कमेंटमध्ये उत्तर प्रश्नांचे इन बिटवीन लेक्चर्समध्ये सुद्धा विचारलेलं आहे. NMMS योजना कधी सुरू झाली आणि महाराष्ट्र शासनाने डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना केव्हा सुरू केली, त्यातलं काही वैशिष्ट्य आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. म्हणजे इतरांच्या ज्ञानामध्ये कमेंट वाचून भर पडू शकेल. ठीक आहे. आणि जे कोणी नवीन केंद्रप्रमुख परीक्षेचा अभ्यास करू इच्छित असतील त्यांना PDFसाठी किंवा PDF नोट्स हव्या असतील तर त्यांनी चॅनलची मेंबरशिप जॉईन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण त्या ठिकाणी
जॉईन करू आणि तुम्हाला त्या ठिकाणी PDF नोट्स ही मिळून जाईल. ठीक आहे. तर त्या भेटू आपण आपल्या अशाच पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.